नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये। आज आपण गुजरातचा फेमस खमण ढोकळा पाहणार आहोत। हा खमण ढोकळा बनवणं कठीण वाटतं, पण विकतसारखा ढोकळा घरी तयार करायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा। आज आपण दही, इनो किंवा डाळीचा वापर न करता अगदी झटपट हा बेसन पिठापासून खमण बनवतोय। हा खमण तुम्ही पाहू शकता, खूपच जाळीदार, मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे। आणि हा खमण परफेक्ट बनावा यासाठी मी या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात हा जाळीदार खमण बनवू शकता। सोबतच हा खमण परफेक्ट बनावा यासाठी मी वजनी आणि वाटीचं दोनही प्रमाण सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात हा खमण बनवण्यात यशस्वी होऊ शकताल। आणि हा खमण ढोकळा तुम्ही पाहू शकता, हा मी कितीही दाबला तरीही तो पुन्हा त्याच आकारामध्ये येत आहे आणि शिवाय खूपच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा तयार झालेला आहे। तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आणि नाही आवडला तर व्हिडिओला तुम्ही डिसलाईक देखील करू शकता बरं का। तर चला उशीर न करता लगेचच सुरुवात करूया। आज आपण डाळीचा वापर न करता अगदी बेसन पिठापासून हा खमण बनवतोय, तर त्यासाठी सर्वात अगोदर या भांड्यामध्ये मी वजनी सांगायचं झालं तर 250 ग्रॅम एवढं मी बेसन पीठ घेतलेलं आहे। मी तुम्हाला कपाचं प्रमाण सांगायचं झालं तर या कपाने पूर्ण हा कप पूर्ण दाबून पूर्ण 2.5 कप इथे हे बेसन पीठ भरलेलं आहे। तर वजनी हे 250 ग्रॅम आहे आणि कपानं म्हटलं तर 2.5 कप या कपाने हे पीठ भरलेलं आहे आणि शक्यतो हे पीठ आपल्याला खमण बनवण्यासाठी चाळून घ्यायचं आहे। आता पुढचं जे साहित्य घ्यायचं आहे आपल्याला ते दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि ज्या कपाने मी बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने इथे मी साधारण 1.25 कप इथे पाणी घेतलेलं आहे। आता हे रूम टेम्परेचर मधलं पाणी आहे, जास्त थंड देखील नाही आणि जास्त गरम देखील नाही। आता या पाण्यामध्येच आपल्याला सर्व साहित्य टाकायचं आहे। तर इथे नाश्त्याच्या चमच्याने साधारण इथे मी 1 चमचा भरून मीठ टाकलेलं आहे आणि सारख्या चमच्याने इथे मी 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि नंतर सारख्या चमच्याने इथे मी लिंबू सत्व यामध्ये टाकणार आहे। आता हे सर्व साहित्य या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे काही साहित्य घ्यायचं आहे ते सर्व साहित्य घेण्यासाठी इथे तुम्ही एखादं भांडं किंवा कप किंवा वाटी सेट करायची आणि एखादा चमचा सेट करायचा आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं। आता यामध्ये सारख्या चमच्याने पुन्हा 4 चमचे यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, जेणेकरून हा खमण आपला मस्तपैकी मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होईल आणि खाताना तो घशामध्ये दाटणार नाही। आता हे सर्व साहित्य विस्करच्या सहाय्याने या पाण्यामध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे हे चमच्याने देखील मिक्स करून घेऊ शकता। साधारण 1 ते 2 मिनिटांमध्ये हे पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव होतं। तर यामध्ये आपल्याला हे सर्व बेसन पीठ टाकायचं आहे। आता इथे तुम्हाला बेसन पीठ या कपाने मी मोजून दाखवते। तर मी अगोदरचा जो कप घेतलेला आहे तो पूर्णपणे दाबून यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला यामध्ये टाकून पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। आता साधारण या कपाने हे 2.5 कप पीठ भरतं आणि तेही पूर्ण कप मी हात दाबून घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित याचं प्रमाण समजावं। आता विस्करच्या सहाय्याने यामध्ये गुठळ्या मोडत हे व्यवस्थित पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लक्षात ठेवायची आहे एक गोष्ट, म्हणजे यामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण देखील नसावं। आता साधारण इथे मी 250 ग्रॅम एवढं म्हणजे पावशेर एवढं हे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर त्याच्यासाठी इथे आपल्याला साधारण 1.25 कप पाणी आणि वजनी पाण्याचं प्रमाण सांगायचं झालं तर 400 ml आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। आता तुम्ही बेसन पीठ कशा प्रकारचं वापरता त्याच्या अंदाजानुसार तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। आता राहिलेलं जे पीठ होतं ते देखील दाबून या कपमध्ये मी भरलेलं आहे। तर साधारण इथे हे 2.5 कप एवढं पीठ भरलेलं आहे आणि शक्यतो हे पीठ घेताना आपल्याला एकदम बारीक दळलेलं असंच घ्यायचं आहे, जास्त जाड देखील पिठाचा इथे वापर करायचा नाही आणि शक्यतो हा खमण बनवण्यासाठी हे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। आता सर्व पीठ यामध्ये टाकल्यानंतर सर्व गुठळ्या मोडत या विस्करने हे सर्व पीठ मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। आता ह्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्टसर देखील नाही, तर मीडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। तर काय करायचं, हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर एखादा नाश्त्याचा चमचा घ्यायचा आणि अशा पद्धतीने हा चमच्यावर हे पीठ घेऊन पाहायचं आणि चमच्याला अशा पद्धतीने या पिठाची कोटिंग आली तर काय करायचं, एका बोटाने एक रेष मारून पाहायची। जर ही रेष मिटली नाही तर समजायचं आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता हे पीठ आपण साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊया।
घेऊयात। आपल्याला अगोदर आता पूर्वतयारी करून घ्यायची आहे। तर ज्या भांड्यात आपल्याला हा खमण बनवायचा आहे त्या भांड्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं। आता हा खमण तुम्ही अगदी चहाच्या पातेल्यामध्ये किंवा अगदी कुकरमध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये देखील हा खमण बनवू शकता। आणि प्लेटला तेल लावून घेतल्यानंतर ज्या भांड्यात हा खमण वाफून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे, त्या भांड्यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून हे पाणी उकळण्यास ठेवायचं आहे, म्हणजेच गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। या भांड्यामध्ये एखादं स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ही प्लेट ठेवून द्यायची आहे। पण इथे मला स्टँडची गरज पडलेली नाही, तर ही प्लेट मी अशा पद्धतीने या भांड्यामध्ये ठेवणार आहे आणि या पाण्याला मस्तपैकी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आणि वरून झाकण ठेवून द्यायचं आहे। आता पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता चला आपलं मिश्रण देखील पाहून घेऊयात। तर मिश्रण देखील मस्त असं फुललं गेलेलं आहे। आता हे मिश्रण साधारण 1 मिनिटासाठी मस्त असं फिटून घ्यायचं, करून यामध्ये हवा भरली जाते आणि आपला खमण फुगण्यास मदत होते। आता फायनल कन्सिस्टन्सी या मिश्रणाची तुम्ही पाहिलीच असेल। याच्यापेक्षा आपल्याला जास्त घट्टसर देखील हे मिश्रण बनवायचं नाही आणि जास्त पातळ देखील हे मिश्रण बनवायचं नाही। आता हा खमण आपण इन्स्टंट बनवतोय, त्यासाठी इथे मी 1 चमचा म्हणजे सारख्या चमच्याने 1 चमचा इथे मी सोडा टाकलेला आहे। आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही बेकिंग पावडर किंवा अगदी तुम्ही इथे इनोचा देखील यामध्ये वापर करू शकता। आता इनो साधारण 1 मिनिटासाठी एकाच दिशेने यामध्ये मिक्स करत हे मिश्रण चांगलं फिटून घ्यायचं आहे। आता इनो टाकल्यावर तुम्ही पाहिलेलं आहे हे मिश्रण फुगून वरती आलेलं आहे आणि एकदम हलकं तरळ असं तयार झालेलं आहे। आता लगेचच उशीर न करता हे मिश्रण ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जे भांड्यामध्ये आपल्याला हे ढोकळा बनवायचा आहे ते भांडं थोडंसं मोठ्या आकाराचं घ्यायचं आहे आणि उंची त्याची थोडीशी जास्त असावी, जेणेकरून हा ढोकळा फुगण्यास थोडीशी जागा भेटते। आता सर्व मिश्रण या प्लेटमध्ये टाकल्यानंतर या भांड्यावरचं मी झाकण लावून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आणि साधारण 20 मिनिटासाठी हा ढोकळा मी वाफून घेतलेला आहे। आता 20 मिनिटानंतर तुम्ही हा ढोकळा पाहू शकता, मस्त फुगून असा वरती आलेला आहे। आता एका सुरीच्या सहाय्याने आपण हा पाहूयात व्यवस्थित शिजला आहे का। तर पहा, सुरीला हे मिश्रण अजिबात चिकटलेलं नाही, म्हणजेच इथे आपला खमण एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि वरून तुम्हाला दिसतच असेल की याला मस्तपैकी अशी जाळी आलेली आहे। आता ही प्लेट मी बाहेर काढून घेतल्यानंतर गार होण्यासाठी ठेवून दिलेली आहे। आता लगेचच आपण ढोकळ्यासाठीचं मस्तपैकी पाणी देखील तयार करून घेऊयात। त्यासाठी एका पॅनमध्ये साधारण 1 ते 1.5 पळीभर तेल गरम करून घेतल्यानंतर सारख्या चमच्याने 1 चमचा मोहरी टाकली की 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक आकारात कट करून टाकलेल्या आहेत। सोबतच फ्रेश 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत। आता मिरच्या देखील मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आणि कढीपत्ता देखील, आणि नंतर साधारण 1 ते 2 वाटी एवढं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे। आता तुम्हाला पाणी केवढं बनवायचं आहे त्याच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि साधारण 1 ते 1.5 चमचा यामध्ये साखर टाकलेली आहे। आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे सर्व जिन्नस यामध्ये मस्तपैकी मिक्स करून या पाण्याला खळखळून उकळी येऊपर्यंत आपल्याला हे पाणी मस्त असं उकळून घ्यायचं आहे। आता काही मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता या पाण्याला उकळी आलेली आहे। आता लगेचच मी गॅस बंद करणार आहे। आता आपल्या इकडे खमण देखील मस्त असा गार झालेला आहे। हा खमण ढोकळा पूर्णपणे गार झाल्यानंतरच या प्लेटच्या बाहेर काढून घ्यायचा। जर हा गरम असताना जर तुम्ही प्लेटच्या बाहेर काढायला गेला तर हे मिश्रण प्लेटला चिकटेल किंवा हा मधोमध तुटेल, तर व्यवस्थित तो निघणार नाही। त्याच्यामुळे काय करायचं, हा ढोकळा पूर्णपणे गार झाल्यानंतरच याच्या कडा मोकळ्या करायच्या आणि प्लेटच्या बाहेर अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा। तर अशा पद्धतीने या प्लेटवर मी एक प्लेट ठेवलेली आहे आणि ही प्लेट उलटी करून आपल्याला हा ढोकळा बाहेर काढून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकता हा खमण किती सहजतेने बाहेर निघालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप मऊ लुसलुशीत जाळीदार हा ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे। हा खमण बनवताना आपण यामध्ये अजिबात हळदीचा वापर केलेला नाही, तरीही या ढोकळ्याला खमणला तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर रंग आलेला आहे आणि या खमणला तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने एकसारखी जाळी आलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही जर हा खमण बनवला तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हा जाळीदार मऊ लुसलुशीत खमण बनवण्यात यशस्वी होतालच। तर आपण याला लगेचच आता कट करून घेऊयात। कट करताना अगोदर मधोमध अशा पद्धतीने कट करायचं आणि नंतर साईडने कट करत चालायचं आणि कट करताना तुम्ही पाहू शकता अजिबात हा ढोकळा सुरीला चिकटत नाहीये, म्हणजेच एकदम परफेक्ट आपला इथे हा ढोकळा तयार झालेला आहे। आता उभा कट केल्यानंतर आता आडवा देखील आपण कट करून घेऊयात,
जेणेकरून सारख्या आकारात हा कट होईल. त्याचं प्रमाण अचूक असलं की आपला पदार्थ देखील अचूक बनवून तयार होतो. आणि पदार्थ बनवताना जर छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवला तर आपला पदार्थ हा नक्कीच अचूक बनवून तयार होतो. तर अशा पद्धतीने आपण हा जाळीदार ढोकळा तयार केलेला आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी हा खमण बनवायला गेलात तर एकदम परफेक्ट पद्धतीने तुम्ही हा पहिल्याच प्रयत्नात खमण बनवण्यात यशस्वी होतालच. हा खमण तुम्ही मुलांना डब्याला देखील देऊ शकता किंवा अगदी वीकेंडला संडेला देखील हा खमण तुम्ही बनवू शकता. आता हा कट केल्यानंतर आपण लगेचच हे फोडणीचं पाणी यावरती टाकून देऊयात. हा खमण बनवल्यानंतर लगेचच तुम्हाला खाण्यासाठी सर्व करायचा असेल तर यावरती लगेचच पाणी टाकून तुम्ही हा खाण्यासाठी सर्व करू शकता. आणि जर तुम्हाला हा खमण थोड्या वेळाने खाण्यासाठी सर्व करायचा असेल तर नंतर तुम्ही याच्यावर पाणी टाकून हा सर्व करू शकता. आणि पूर्ण पाणी यावरती टाकल्यानंतर वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आता तुम्हाला पाहिजे तर वरून तुम्ही खोबरं देखील किसून यावरती टाकू शकता. आता हा खमण तुम्ही जळून पहा. खूपच सुंदर रंगाचा, मऊ, लुसलुशीत, जाळीदार आणि हा ढोकळा कितीही दाबला तरीही तो पुन्हा त्याच आकारात येत आहे. तर अशा प्रकारे हा खमण तुम्ही नक्कीच बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत.